सासवड मासूम संस्थेच्या वतीने महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ मासूम हिंसा विरोधी 15वा आयोजन केला जातो। लक्ष्मी मुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी या कार्यकर्त्यांची संपर्क साधावा। मीना शेणकर, साधना मामुनी। हिंसासन न करता मन मोकळ्यापणाने बोलूया। या संवादासाठी संपर्क सुनंदा खेडेकर, संवाद केंद्र सासवड, मासूम संस्था सासवड। मी सुनंदा खेडेकर मासूम संस्थेमध्ये गेले 20 वर्षांपासून काम करते। मासूम संस्था ही पुरंदर आणि पारनेर भोर तालुक्यामध्ये गेले 37 वर्षांपासून काम करत आहे। मासूम संस्थेमध्ये समुपदेशक म्हणून काम करत असताना सासवडमध्ये काउन्सिलिंग सेंटर चालवले जाते। याच्यामध्ये जे काही हिंसाग्रस्त महिलांना मदत मिळावी, त्यांनी हिंसेला विरोध करावा, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास धाडस वाढावं यासाठी काम केलं जातं। तसंच हे काम करत असताना दरवर्षी 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर हा जागतिक हिंसाविरोधी पंधरवडा दिन म्हणून पाळला जातो। आणि ह्या जागतिक हिंसाविरोधी पंधरवड्याच्या दिनानिमित्त जगभरामध्ये आपण पाहतो की स्त्रियांवर जी हिंसा होते तर त्या हिंसेला कुठेतरी विरोध व्हावा, गाव पातळीवरती पण एक हिंसाविरोधी वातावरण तयार व्हावं, गावातल्या लोकांनी पण महिलांवर हिंसा होत असेल तर त्या हिंसेला विरोध करावा, महिलांना मदत करावी, यासाठी हे कार्यक्रम राबवले जातात। तसंच शाळा कॉलेजमध्ये पण आपण पाहतो की पुरंदर तालुक्यामध्ये, भोर तालुक्यामध्ये जे काही युवकांवर किंवा मुलींवर होणारी जी हिंसा आहे, छेडछाड असेल तर ती कुठेतरी थांबावी, त्यासाठी पण मुलांच्या बरोबर पण काम संस्थेचं सध्या चालू आहे। जागतिक हिंसाविरोधी पंधरवड्याच्या निमित्ताने पुरंदर आणि भोर तालुक्यामध्ये गेले 20 वर्षांपासून हे कार्यक्रम राबवले जातात। तर हे कार्यक्रम राबवत असताना अनेक विषय घेऊन हे कार्यक्रम राबवले गेले। त्याच्यामध्ये सुरुवातीला जे कार्यक्रम घेतले तर ते आहे की आत्महत्या ज्या महिलांच्या तालुक्यामध्ये झाल्या तर त्यांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेतला गेला। बालविवाह असेल, छेडछाड असेल तर ती थांबावी महिला मुलींवरची, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण व्हावं त्यासाठी कायद्याची माहिती असेल तर अशा अनेक विषय राबवले। आणि त्याचबरोबरीने यावर्षी जो कार्यक्रम घेण्यात आला त्याबद्दल आपल्या सहकारी थोडक्यात सांगतील। नमस्कार, माझं नाव साधना महामुनी आणि गेली 33 वर्षांपासून मी मासूममध्ये कार्यकर्ती म्हणून काम करत आहे। मुख्यतः महिलांचा आर्थिक हक्क कार्यक्रम जो आहे, महिलांचं बचत गट चालवले जातात, त्याच्यामध्ये माझा सहभाग जास्तीचा आहे। आणि त्याचबरोबर महिलांना शेतकरी म्हणून समाजात मान्यता मिळावी आणि महिलांचा संपत्तीवरचा जो हक्क आहे तर तो प्रस्थापित होण्यासाठीचं काम आम्ही करत आहोत। त्याच्यामध्ये 2005 मध्ये महिलांचं शेत घरावर नाव लागावं यासाठी आम्ही तालुक्यामध्ये काम केलेलं आहे। आणि गेली आता 3 वर्षांपासून आम्ही शेतीवर महिलेचं नाव लागावं यासाठी तालुक्यामध्ये काम करत आहोत। त्यामध्ये महिलेला मुख्य उद्देश असा आहे की शेतकरी म्हणून महिलेला समाजामध्ये मान्यता मिळावी आणि त्याचबरोबर शेतीवर नाव तिचं लागावं यासाठी काम करत आहोत आम्ही। याच्यामध्ये जाणीव जागृती करण्याचं लोकांमध्ये काम करत आहोत। त्याचबरोबर जो सरकारचा लक्ष्मी मुक्ती नावाची जी योजना आहे, या योजनेमध्ये विना खर्च म्हणजे काही खर्च येत नाही। या अंतर्गत जर फॉर्म भरून दिला तर तहसील कचेरीमध्ये त्याचं सातबाऱ्यावर नवऱ्याच्या नावाबरोबर पत्नीचं नाव पण सातबाऱ्यावर लागतं सहिस्सेदार म्हणून। त्याच्यासाठी आम्ही काम करत आहोत। आत्तापर्यंत आम्ही साधारण 400 महिलांचे अर्ज भरून दिलेले आहेत। त्यामध्ये 100 महिलांची नावं सातबाऱ्यावर लागलेली आहेत आणि बाकीचे जी नावं आहेत तर ते प्रोसेसमध्ये सध्या चालू आहे।